लाभ देईल लक्ष्मी योग, बचतीतून खर्चाचा संयोग. जीवनात जगाला नव्हे तर स्वतःला बदला. तुम्ही बदललात की जग आपोआप बदलेल. ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. पृथ्वी तत्वाची द्विस्वभाव रास म्हणजे कन्या रास आहे. कोणताही निर्णय घेण्यात तुम्हाला नेहमीच उशीर लागतो. प्रत्येक विषयाचा तुम्ही सखोल विचार करता, त्यामुळे साहजिकच तुम्हाला निर्णय घ्यायला उशीर होतो. परंतु निर्णय घेतल्यावर तो ठाम असतो, कारण तुमची रास ही पृथ्वी तत्वाची आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम राहणं, त्यानुसार प्रगती करणं हा तुमचा स्वभाव आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीमध्ये केतू ग्रह विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्यावर गुरुदेवांची दृष्टी आहे. मागील काही काळापासून तुम्ही अंतर्गत संघर्षाचा सामना करीत आहात. अनेक नकारात्मक गोष्टी तुमच्या मनात सातत्याने प्रवेश करतात, ज्यामुळे स्वतःबद्दल एक नकारात्मक भाव निर्माण होतो. इतरांनी बदलावं अशी अपेक्षा तयार होतात आणि तसं काहीही घडत नाही. त्यामुळे हा विषय लक्षात घ्या की हे तात्पुरतं आहे. ग्रहस्थिती बदलली की ही परिस्थिती देखील बदलेल. तोपर्यंत तुम्ही आपला आत्मविश्वास प्रबळ करावा. तुमचे राशी स्वामी बुधदेव तृतीय या परिश्रमाच्या स्थानात धनेशासह लक्ष्मी योग बनवत आहे. त्या योगावर गुरुदेवांची दृष्टी असल्यामुळे तुमच्यासाठी हा कालखंड शुभ ठरणार आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिलात तर तुम्हाला सकारात्मकता प्राप्त होईल. ही बाब लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झाली, जी अत्यंत शुभ मानली जाते. मात्र धनस्थानात व्ययेश विराजमान असल्यामुळे मूळ जमापुंजीमध्ये नुकसान होणं हा विभाग देखील इथे समोर येतो. म्हणजे कोणत्या तरी कारणास्तव तुम्ही मागील काळात जे पैसे जमा करून ठेवले होते त्यात कमी येईल किंवा कुठेतरी ते खर्च होतील, हा विभाग इथे समोर येतो. नातेवाईक, मित्र यांच्याशी मानसिक दुरावा निर्माण होणं अशी देखील एक शक्यता तयार होते आणि म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. ही बाब शुभ वाटत असली तरी ते तिथे नीचीचे झाले आहेत. तसंच तुमच्या परिश्रम स्थानात लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे. तसंच तो परिश्रम अधिपतीसोबत नवपंचम योग करीत आहे. त्यामुळे अनेक विरोधाभासात्मक परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही परिश्रम कराल, धन प्राप्त कराल, त्यातून लाभाच्या जवळपास पोचल्यानंतर हातातून लाभ निसटून जाण्याताना दिसेल. त्यामुळे मनावर नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यातून प्रवास करून तुम्हाला पुढे जायचं आहे. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहे. गुरुदेव केंद्राचे स्वामी असून या काळात त्रिकोण स्थानात विराजमान आहेत. अर्थात ते तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे. विशेष बाब म्हणजे ते राशी स्वामी आणि भाग्येशावर एकाच वेळी दृष्टी टाकत असल्यामुळे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होत आहेत. असं असलं तरी
नवीन वास्तू घेण्याचे योग मात्र या महिन्यात तुमच्यासाठी नाही. मात्र 7 नोव्हेंबर रोजी तुमचे भाग्येश चतुर्थ स्थानात म्हणजे वास्तूच्या स्थानात येतील. तेव्हा चतुर्थेश आणि भाग्येश यांच्यात परिवर्तन योग निर्माण होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो. कारण केंद्र अधिपती आणि त्रिकोण अधिपती यांचा तो परिवर्तन योग असेल. त्यामुळे 7 नोव्हेंबर नंतर एक वेगळा आणि सुखद वास्तुयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. तेव्हा तुम्ही आपली स्वप्नपूर्ती निश्चितपणे करू शकतात. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा कालखंड अत्यंत उत्तम म्हणता येईल. कोणत्याही क्षेत्रात असा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च असं कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेत असा, त्यात तुम्हाला यशाच्या संधी प्राप्त होणार आहे. आता घेतलेलं शिक्षण तुम्हाला दीर्घकालीन लाभ देणार आहे. भविष्यात या शिक्षणातून तुम्हाला लाभ प्राप्त होताना नक्की दिसेल. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात कन्या जातकांचे आरोग्य हे सर्वसाधारणपणे उत्तम राहील. ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल. मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असल्यास निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढत आहे. स्पर्धकांवर तुम्ही विजय प्राप्त करणार आहात. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ उत्तम म्हणता येईल. म्हणून या काळाचा लाभ घ्यायला हवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ शुभच म्हणता येईल. जे जातक नोकरी करत आहेत ते आपल्या कामामध्ये उत्तम कौशल्य दाखवतील. त्या कौशल्यामुळे तुमचे वरिष्ठ आणि सहकारी प्रभावित होतील. तसंच जे जातक व्यावसायिक आहेत ते एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी व्यवसायात प्रचंड परिश्रम करतील. त्याला भाग्याची साथ मिळेल आणि लक्ष्मी प्राप्तीचे योग निर्माण होतील. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात सर्वात शुभ ग्रह गुरुदेव बृहस्पती विराजमान आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तसंच परिश्रमाच्या स्थानात लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे. शनिदेव षष्ठ स्थानात विराजमान असल्यामुळे ते तुमच्यासाठी अत्यंत शुभयोग निर्माण करीत आहेत. असे अनेक शुभसंकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहे. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे कर्म अधिपती परिश्रम स्थानात धनेश आणि भाग्येशासह विराजमान आहे. अर्थात तुम्ही कर्म करा, त्यात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल आणि धन प्राप्त होईल अशी कुठेतरी कर्मेश तुम्हाला सांगत आहे. म्हणून त्यानुसार तुम्ही कार्यरत राहिला पाहिजे. आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केलं पाहिजे. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात मंगळदेव विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते नीचीचे झालेले आहेत. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात सर्व ग्रह शुभ फळ द्यायला बाध्य असतात. मात्र इथे एक थोडी वेगळी बाब घडते की लाभस्थानात जेव्हा मंगळासारखा ग्रह येतो, विशेष बाब म्हणजे तो तुमच्या पत्रिकेला अष्टमेश आणि अष्टमाचा अष्टमेश असल्यामुळे तो थोडा नकारात्मक ग्रह मानला जातो. तो येथे नीचीचा आहे. तो लाभस्थानाची शुभ फळं नक्की देईल. मात्र त्याची दृष्टी जी पंचम स्थानावर पडत आहे, धनस्थानावर पडत आहे, ती दृष्टी तुम्हाला नकारात्मक प्रभाव देखील देईल. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्यय अधिपती धनस्थानात विराजमान आहे. म्हणून तुम्ही बचत केलेल्या पैशांमधून खर्च करणार आहात. खर्च तुम्ही विविध कारणांनी करू शकतात. विशेषतः प्रवासावर, वाहनावर, वास्तूवर, जागा बदल करण्यामुळे किंवा लोकेशन बदल करण्यामुळे तुमचा काही खर्च होताना दिसत आहे. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे,
तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील 9, 17 आणि 27 हे दिवस शुभदायक, सुखदायक आणि यशाचे आहेत, तर 7, 15 आणि 24 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून या महिन्यात वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता कन्या जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही गोमातेची सेवा करावी. भगवान श्रीकृष्णाला गोमाता प्रिय आहे, त्यामुळे गोमातेची सेवा करणाऱ्याला लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते. म्हणून किमान दर बुधवारी तुम्ही गोमातेची सेवा नक्की करावी. गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. हा उपाय केल्याने कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो, म्हणून हा उपाय नक्की करा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं आपण महत्त्व समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.